हॅलो एव्हरीवन. ओमानमध्ये सध्या थंडीचं वातावरण आहे, 4 महिन्यासाठी असेल. तर ह्या 4 महिन्यात थंडीचा तुम्ही पुरेपूर आनंद घेऊ शकता आणि तो आनंद घेण्यासाठी तुम्ही उंच डोंगरावर म्हणजे उंच असलेल्या ठिकाणी जाऊ शकता. तर इथेच आलो आणि ज्या दिवशी थंडी असतेच आणि त्या दिवशी सूर्य येत नाही, त्या दिवशी थंडीचा आनंद दोगुणा होऊन जातो. बरं, इथे आग पेटवली, बाजूला बार्बेक्यूची तयारी चालू आहे आणि थंडी प्रचंड चालू होती. फॉग पडत म्हणजे ढग सगळे पूर्णपणे खाली डोंगराला चिपकले होते, आस्ते आस्ते येत होते. त्याच्यामुळं हातपाय थोडे थोडे वाकडे होत होते आणि त्याच्यातच मका भाजण्याची एक वेगळीच मजा. मके भाजायला ओमबाई आणि प्रीतीताई बसलेल्या, मस्तपैकी मके भाजले, इकडे चटई टाकलेल्या, गाड्या आजूबाजूला दुसऱ्या पण वुमेन आणि फॅमिलीज होत्या. तर निसर्गाचा आनंद घेत होतं सगळेजण. थंडीमुळे कुडकुडायला लागत होतं, पण त्याच्यातच गरम गरम मके खायला खूप मजा आली आणि आजचा दिवस खूप चांगला गेला. तुम्ही जर अशी कुठे लांब जात असाल तर मित्रमंडळीसोबत, तुमच्या फॅमिलीसोबत जा, तर खूप मजा येते. नुसते नवरा बायकोनी मुलांना घेऊन जाऊ नका, कारण तिथे कंटाळ येतं. फक्त नवरा बायकोकडे, बायको नवऱ्याकडे, अशी सगळीजणं चालू असतात. वाज्या इथे लपून लपून मच्छी खोलत होता, जी भाजायची होती फॉईल पेपरमध्ये. आणि इथे काय बोलतात, मके भाजून झालेले आणि मी पण खाण्याचा आनंद घेते. बाजूला सूर्यास्त होत होता आणि चांगला मस्तपैकी त्याचा व्ह्यू दिसत होता. या साईडला करून मी आता ह्या साईडला उभी राहिली. थंडीने सगळी कुडकुडतच होती. मुलांना कसली थंडी लागते, ते मस्त त्यांच्या मजेतच होते. आणि आजचा दिवस ना खूपच चांगला गेला. आता जशी जशी संध्याकाळ होते तशी थंडी वाटते. आर्याताई आमची मस्तपैकी डान्स करत होते. तर आजचा ब्लॉग कसा वाटला